तर बघा तुम्हाला सांगितलं होतं आम्ही की काल आम्ही राजूरच्या गणपतीला जाणार आहे दर्शन करण्यासाठी, पण आम्हाला कपडे घ्यायला तेवढा उशीर झाला ना की आमचं जाणंच झालं नाही. तर बघा आता आम्ही सकाळच्या 6 वाजता चाललो आहे. तर इकडे बघा माझी बहीण बसलेली आहे, इकडे शिवचे पप्पा आता ते गाडी चालवणार आहे आणि ताई आणि स्वामीनी येत आहे बघा, ते पण तुम्हाला दाखवते. स्वामीनीची थोडी तयारी बाकी आहे, तर ताई त्यांना घेऊन येत आहे. तर व्हिडिओ समोर नक्की बघा. चल लवकर. तयारीच वाटतं. चला थंडी खूप आहे. आणि इकडे शिवबागा किती सकाळची उठून बसले, तिला माहिती समू पण उठली. उठल्या मग तुम्ही उठल्या ना, आम्ही झोपून राहू का? आता त्यांना माहिती देवाचं दर्शनाला जायचं तर झोपून जात नसतं म्हणून. तर दोघी पण उठल्या बघा इकडं. हे बघा आणि अजून अंधारच आहे, पूर्णपणे उजेडलं पण नाही. 4ला उठलो होतो आम्ही, पण आंघोळीच आतापर्यंत गेलो आमच्या. आता बघू किती वाजता वापस येत होतो. आणि तिथून आलं की लगेच आपल्या संभाजीनगरला निघायचंय. भरपूर मोठं आहे का इथं? बाणेगावचं तळ. पानेगावचं म्हणजे सगळं भरलेलं होतं आतापर्यंत. हा आता कमी झालंय. हो इथपर्यंत होतं. हा सगळं इथपर्यंत येतं. बघा सूर्य पण आमच्या बरोबरच वरती येतोय. म्हणजे आम्ही किती लवकर चाललो असन. थोडाफार दिवस उगलेला आहे आता. वीर तर बिलकुल दिसत नाही पावसाळ्यामध्ये. हा वीर मामा तर वीर दिसायला लागली का लगे. ठीक का दिसतच नाही, काहीच नाही दिसत आहे. आणि बघा आलो आम्ही राजूरला. मंदिर काही दिसत नसून तुम्हाला समोर दाखवते मी. इकडे बसलेली शिव आणि पोहोचलो आम्ही राजूरमध्ये. एवढं लवकर आलेलो आहे बघा ताई आम्ही. तर बिलकुल दुकानं पण उघडलेली नाही, गर्दी पण नाही. आता मध्येच आम्हाला प्रसाद भेटतो नाही काय माहिती. जय बाप्पा जय बाप्पा. बाई दुकानं तर सगळेच लागलेले आहे. असतं पण मी शिवांशी पहिली वेळेस आलो बघा राजूरला. तर आम्ही आतापर्यंत बघितलं नव्हतं राजूरचं मंदिर. तर चला तुम्हाला पण दाखवते आणि आम्ही पण बघतो. समूची झोप झाली इकडं. समूने लगेच पूर्ण घरापासून झोप घेतली, तर आता इथं आल्यावरच उठल्या. चलो शिव चला चला. तिला आठवलं आपण कुठे आलो म्हणून. हे खूप भारी वाटलं होतं बघा पहिली वेळेस राजूरला येऊन. आणि एवढा दम पण लागला होता ना, वरती होतं थोडंसं, माहितीच नव्हतं. ताई बोलत होत्या की वरती आहे, पण आम्हाला माहितीच नव्हतं की किती वरती म्हणून, म्हणजे किती पायऱ्या वगैरे. पण एवढं काही वरती नव्हतं. पण सकाळी कसं आम्ही थोडंसं फास्ट आलो वरती, तेव्हा आम्हाला थोडासा ना असं दम लागल्यासारखा झाला बघा. बघा इकडं सूर्य वरती आलेला आहे. सूर्य उगतो ना या साईडनी, त्याचे सूर्यकिरण पूर्ण गणपतीच्या अंगावर पडते बघा. इथे बघा ना किती सकाळी अशी देवाचे भजन लावलेले आहे आणि खूप प्रसन्न वाटते बघा. तर मी तुम्हाला ना गणपती बाप्पाचं दर्शन करून देते दुरून का होईना. तर बोला एकदा गणपती बाप्पा मोरया. तर तिथे साईडला पण लिहिलेलं आहे बघा की फोटो वगैरे काढू नका आणि व्हिडिओ वगैरे घेऊ नका. पण मला असं वाटलं की माझ्याबरोबर तुमचं पण दर्शन व्हावं, त्यामुळे मी ना थोडीशी व्हिडिओ काढला बघा, थोडीशी क्लिप घेतली तिथे. आणि तर तुम्ही पण दर्शन करून घ्या. आणि जे गेलं नसेल राजूरला तर जाऊन या, खूप छान मंदिर आहे बघा ते. माझं काय चालू होतं इथे मी तुम्हाला सांगते. तर माझी अशी इच्छा होती की समूह आणि शिवने त्यांच्या हाताने पेटी ते ना तर म्हणजे दक्षिणा टाकावी. तर त्यांना म्हणजे फक्त त्या टाकता तर येत नव्हती, पण मग मी त्यांचे ना दोघींचे पैशाला हात लावून घेतले आणि मी माझ्या हाताने ना दक्षिणा टाकली बघा पेटीमध्ये. आणि छान असा नमस्कार करून घेतला गणपती बाप्पाला. आणि ताईनी पण बघा समूचं आहे ना तर गणपती बाप्पाच्या चरणाशी ना नमस्कार करून घेतला. त्यानंतर आम्ही बाहेर आलो. तर बाहेरचं वातावरण तुम्ही बघा ना किती सुंदर आहे आणि एवढं भारी वाटत होतं ना, खूप भारी वाटत होतं. मी तर पहिल्यांदा गेले आणि मला अशी इच्छा होती मी परत जाव. तर नक्की एखाद्या वेळेस नक्की जाईल, जेव्हा या शिवच्या बाप्पाला सुट्टी वगैरे असेल तेव्हा परत एकदा जाईल. आणि मंदिराच्या बाहेर आल्याच्या नंतर बघा डाव्या साईडला आहे ना तर महादेवाचं मंदिर आहे.
तर महादेवाचं दर्शन वगैरे करून घेतलं बघा आम्ही. मला दाखवते समोर. आणि तुम्ही काही नोटीस केलं का, इकडे शिव बघा ना किती छान दर्शन घेते तर महादेवाचं. आणि दर्शन खूप छान झालं. त्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि बाहेर ना एक दोन फोटो वगैरे काढले. ताईसोबत काढले, शिवसोबत काढले, शिवच्या पप्पासोबत काढले आणि सगळ्यांचा पूर्ण ग्रुपमध्ये एक फोटो घेऊन घेतला. आणि इकडे ताईचा शूट चालू होता बघा त्यांच्या व्हिडिओसाठी. पहिल्यांदाच आलेली राजूरला. खूप भारी दर्शन झालं. मंदिर छान आहे. मंदिर आहे मार्बल मध्ये बनवलेलं आहे बघा. आणि जागा पण वातावरण वरच तर दाखवते मी तुम्हाला, पण खाली पण पार्किंग याच्यासाठी खूप जागा आहे इकडं. आणि आलो बघा घरी आल्याच्या नंतर लगेच जायची तयारी चालू झाली बघा. कारण की खूप लेट झालं होतं आणि शिवजी पप्पाला इथून जाऊन ड्युटीला पण जायचं आहे आणि आम्हाला पण जायचं आहे बघा क्लासला. कशाचा क्लास तर समोर तुम्हाला सांगते. तर सगळ्यांचे ना दर्शन घेत होते बघा. आणि चला तर आता आपल्याला निघायचं आहे संभाजीनगरला. काल आज जाऊ घेऊ मग समोर जाऊ घेऊ जाणं झालं 2-3 दिवसात. आणि सगळ्यांना टाटा बाय बाय करून निघालो आम्ही संभाजीनगरला, म्हणजे आपल्या घरी. तर शिव बघा तिच्या पप्पाला कशी ओढत होती मागे, कारण माहिती आहे का, तर तिला समोर बसायचं होतं आणि समोर आम्ही शिवच्या पप्पाकडे बॅग दिली होती. आणि हवा पण खूप थंडी होती, त्यामुळे ना तिला आम्ही दोघीच्या मध्ये घेतलं होतं बघा. तर बघा आलो आम्ही घरी आत्ताच, म्हणजे 5-10 मिनटं झाले. कपडे वगैरे चेंज केले आणि आता वाजले बघा 11. आणि अजून आम्हाला जेवण वगैरे करायचं. आम्ही नाश्ता करून आलो होतो बघा सकाळी त्यांच्या तिथून. आता आम्ही जेवायला बसतोय. तुम्हाला दाखवते. आम्ही शिवला पहिले झोपी घातलं. सगळं तुम्हाला दाखवते. मी शिवला झोपी घातलं समोरच्या कॅमेऱ्याने. तर बघा शिव झोपलेली आहे. तिला आत्ता झोपी घातलं आणि आता आम्ही जेवण वगैरे करतोय. आणि शिवचे पप्पा बघा आत्ताच ड्युटीला गेले, कारण की त्यांना आज सुट्टी नव्हती. आणि आम्ही आता जेवण वगैरे करून जाणार आहे बघा क्लासला. क्लासला कोणत्या तर तुम्हाला समोर सांगते मी. तर चला या जेवायला तुम्ही पण. आजचा मेनू बघा काय, तर कच्च्या तिखटातलं टमाट्याची भाजी करेली आणि पोळ्या आणि श्रीखंड. इकडे बघा मठ्ठा आहे आणि इकडे बघा तिळाच्या कुरड्या. आणि जेवण झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवणार आहे मी की ताईनी कोणते ड्रेस घेतले ते. तर समोर व्हिडिओ बघा. तर चला तुम्हाला दाखवते की ताईने कशी ड्रेस घेतले शिवला आणि तिच्या मावशीला बघा. खूप छान ड्रेस घेतलेले, मला तर खूप आवडले. आणि आत्ताच जेवण झालं बघा आमचं, तर तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्याने दाखवते. तर बघा हा माझ्या बहिणीचा ड्रेस आहे, म्हणजे शिवच्या मावशीचा, आणि याच्यामध्ये ना शिवचा आहे. तर चला आता तुम्हाला आहे ना ओपन करून दाखवते मी. बघा किती छान कलर आहे आणि माझ्या बहिणीला तर एवढा ना कलर खूप. तुम्हाला दाखवते आता. इकडे बघा असं दाखवते. तर बघा किती छान डिझाईन आहे, हँडमेड डिझाईन आहे बघा, खूप छान. आणि ते ना दोन्ही साईडनी पॉकेट आहे बघा असे. तिला भरपूर दिवसापासून असे पॉकेटचे ड्रेस घ्यायचे होते आणि तिला भेटून पण गेले. तर बघा तिला तर खूप आवडले. आणि त्याच्यावरची बघा इकडे बघा हातावर बॉर्डर आणि पॅन्ट तेवढी भारी ना, दाखवते बघा. प्लाझो आहे बघा त्याच्यावर. आणि हा आहे ना फुल ड्रेस आहे, फुल टॉप आहे बघा. आणि त्याच्यावरची पॅन्ट आहे. एवढा छान दिसतो ना घातल्यावर. तिने पण ट्राय करून बघितला आणि मी पण ट्राय करून बघितला बघा. आणि खूप छान दिसतो, दिसायला पण एवढा भारी ना. नवीन पॅटर्न आहे, काहीतरी नवीन, त्याच्यामुळे हा घेतला त्यांनी. त्यांना पण ताईला पण खूप आवडला. आणि बघा त्याच्यावरची ओढणी आहे, ओढणी पण खूप सुंदर आहे बघा. ओढणी पण खूप सुंदर आहे. वन साइड घेतो आपण तशी. शिवची गाडी पण आली याच्यासोबत. आता शिवचा ड्रेस दाखवते तुम्हाला. तर बघा शिवचा ड्रेस किती छान आहे. तर बघा किती छान शिवचा ड्रेस आहे. हा वरचा आहे बघा. आम्ही तिला ना काल ट्राय करून बघितलं होता.
आणि स्कर्ट बघा किती छान येतात बघा. कपडा तर एवढा सुंदर आहे ना, खूप ताईला खूप आवडला. हा 2-3 बघितले ते बघा, पण हा मला जास्त आवडला. अजून 2-3 पण स्कर्ट दाखवलेले त्यांनी, पण हा थोडा जास्तच सुंदर होता, कारण की याच्यावर ना हाताने डिझाईन केलेली आहे आणि ही काही डिझाईन निघणारी नाही बघा त्याच्यामुळे. तर कसं वाटलं तुम्हाला एक कलेक्शन ड्रेसचं कमेंट करून नक्की सांगा. आणि चला आता आपण आम्हाला जायचं आहे आता क्लासला, तर तुम्हाला तिथं पण थोडंसं शूट दाखवते, तर व्हिडिओ समोर बघा. शिवला फ्रेश वगैरे केलं आणि आता आम्ही निघालो क्लासला. तर बघा आम्ही जाणार आहे पार्लरच्या क्लासला. तर आम्ही लावलेले बघा पार्लरचे क्लासेस लावलेले बघा पार्लरचे. आणि कुठे लावले ते म्हणजे आमच्या घराच्या थोडं समोरच आहे बघा, एक गल्ली सोडून. आणि ह्या मॅडम खूप छान शिकवता. तर चला तुम्हाला आता दाखवतो समोर. खूप छान पार्लर आहे, छोटूसंच आहे पण भारी आहे. तर शिव बघा ना कशी बघ तिकडं, कारण की आम्ही ना 2-3 दिवसापासून लावलेले क्लासेस, त्यामुळे तिला येणं ओळखी झालेले. शिव तर 1 ते 2 वाजेपर्यंत माझ्यासोबत राहतील, त्यानंतर आहे ना तर आई येते बघा तिला घ्यायला आणि आईसोबत जाती. तर बघा ना आम्हाला आल्यास किती तहान लागली, तर शिवनी आल्यास मस्त असं गार पाणी पिलं आणि आता तिच्या थोड्याशा मस्ती चालू झाल्या. इकडे बघा तुम्हाला दाखवतो पार्लरमध्ये आल्याच्या नंतर. आणि छोटूसं आपलं पार्लर आहे, म्हणजे आपल्या मॅडमचंच पार्लर आहे बघा. तर 5 दिवस झाले आम्हाला क्लास लावून. आणि आजपासनं आपल्या डेली रुटीनमध्ये हा एक भाग ॲड झाला. तर तुम्हाला याचे दररोज एक व्हिडिओ बघायला भेटत जाईल, म्हणजे एक क्लिप, 1 किंवा 2 क्लिप तर मी तुम्हाला नक्की शेअर करत जाईल. आणि आज बघा आम्हाला खूप छान असा मेकअप शिकवला त्यांनी, आणि ह्या मॅडम खूप छान असा मेकअप करता. तर मी त्यांना ताईच बोलते, पण तुम्हाला सांगायसाठी मी त्यांना मॅडम बोलते आता व्हिडिओमध्ये. त्यांनी केलेला मेकअप आहे ना एकदम नॅचरल दिसतो बघा, म्हणजे असं वाटत नाही का आपण एवढं फाउंडेशन लावलं, एवढ्या क्रीम वगैरे लावल्या असं, बिलकुल आपल्या चेहऱ्याला काहीच वाटत नाही. आणि नंतर आम्ही घरी आलो, फ्रेश वगैरे झालो, थोडीशी चहा वगैरे घेतली आणि दिवाबत्ती केली. तर बघा आजचा दिवस खूप छान गेला आमचा, आणि थोडंसं थकवा वाटतोय शरीरामध्ये, पण चालेल आता आराम वगैरे केल्याच्या नंतर ठीक होऊन जाईल सगळं. तर चला आज आम्ही आईसोबत हरिपाठ घेणार आहे, कारण आई आज मंदिरात नाही जाणार. मी आज खूप दिवसानंतर आईसोबत हरिपाठ घेतला बघा, कारण आई ना तर दररोज आहे ना तर रुक्मिणीच्या मंदिरात जायच्या बघा त्या, आणि त्यांच्या 2 मैत्रिणी. तर आज आहे ना त्या गेल्या नव्हत्या बघा, कारण की त्यांची मैत्रीण गेलेली गावाला, त्यामुळे आई ना घरीच हरिपाठ घेते आमच्यासोबत. तर मग मी पण त्यांच्यासोबत घेतला बघा. आमचा हरिपाठ चालू होता, तर इकडे बघा शिवचं लक्ष पूर्ण माझ्या हरिपाठाच्या पुस्तकावर होतं. तिला वाटत होतं मी केव्हा घेईल आणि केव्हा नाही. तर बघा हरिपाठ घेऊन येणार लगेच स्वयंपाक करून घेतला बघा. तर इकडे केलेलं आहे उडदाचं काळ्या तिखटातलं वरण, इकडे कुकरमध्ये लावलेलं आहे बघा भात, आणि पापड तळून घेतलेले बघा, आणि इकडे पोळ्या पण झालेल्या आहे बघा, फक्त भात व्हायचा बाकी आहे थोडासा. आणि इकडे वरण पण बघा आपलं शिजत आलेलं आहे आता. तर आपले दररोज व्हिडिओ आहे ना 9ला नित्यनेम पडत जाईल. मी बरोबर आजपासून एक निर्णय केलेला आहे, आपले दररोज व्हिडिओ आहे ना तर 9 वाजताच येईल. तर जाऊन नक्की बघत जा, आणि लाईक कमेंट शेअर नक्की करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा, आणि असाच कायम सपोर्ट राहू द्या. चला बाय बाय.